चला नमस्कार. आपण पुढचं सेशन पाहणार आहोत. भौतिकशास्त्र हा सामान्य विज्ञानाचा घटक आणि या घटकामध्ये असणारा जो टॉपिक आहे बल आणि बलाचे वर्गीकरण. बल ही एक भौतिक राशी आहे आणि ही भौतिक राशींचे जे वर्गीकरण आपण पाहतोय या वर्गीकरणाचाच पुढचा भाग आहे बल आणि बलाचे प्रकार. लक्षात ठेवायचं किंवा वर्गीकरण. मग बल काय? त्याच्या अगोदर आपण जे जडत्व काय आहे ते समजणं गरजेचं होतं. जडत्व ते समजलेलं आहे. मी सांगितलं जडत्व समजलं तरच बल समजणार आहे. बल समजलं तरच कार्य समजणार आहे. कार्य समजलं तरच ऊर्जा समजणार आहे आणि ऊर्जा समजली तरच शक्ती समजणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके. काय कशावरती आधारित आहे? जडत्वावरती आधारित आहे बल, बलावरती आधारित आहे कार्य, कार्यावरती आधारित आहे ऊर्जा आणि शक्ती. हे दोन्हीच्या दोन्ही. हे सर्वचे सर्व तुम्ही तेवढ्याच ताकदीने करणं अपेक्षित आहे. ज्या ताकदीने तुम्ही हे सगळं कराल त्या ताकदीने तुम्हाला मार्क्स जे आहे ते मिळणार आहेत. मग जडत्व म्हणजे काय? तर आपण इथे पाहिलं तेव्हा स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती. स्वतःहून एखादी वस्तू आपली जागा जी आहे ती बदलत नसेल तर ती जडत्वात आहे. गॅलिलिओने सांगितलं आणि गॅलिलिओच्या स्मरणात न्यूटनने त्याच्या पहिल्या नियमाला जडत्व असा शब्दप्रयोग केला. न्यूटनचा जो पहिला नियम आहे तो नियम काय आहे? एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल क्रिया करत नसेल तर असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल क्रिया करत नसेल तर म्हणजे ती वस्तू स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे. मग त्यावेळेसच बल नावाचा शब्द आला होता. त्यावेळेस जो बल नावाचा शब्द आला होता तो बल आपण समजून घेणं गरजेचं आहे. एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल क्रिया करत नसेल तर ती वस्तू त्याच अवस्थेत राहते. एक समान गतीत फिरत असेल तर ती त्याच समान गतीत फिरत राहते. असं न्यूटनचा पहिला नियम होता. मग इथे न्यूटनच्या पहिल्या नियमाला थोडासा वेगळ्या पद्धतीने मोल्ड करते तेव्हा या थोड्या वेगळ्या पद्धतीने चेंज केलेलं आहे. त्यालाच बल असं म्हणलेलं. ही एक भौतिक राशी आहे. ही काय आहे? भौतिक राशी. आणि आपण राशींचं वर्गीकरणच पाहतोय ना. भौतिक राशी आणि या भौतिक राशीशी संबंधित हा सगळा डाटा. अचल स्थितीतील वस्तू गतिमान करण्यासाठी बघा इथं एक वस्तू आहे आणि ही वस्तू जी आहे ती अचल आहे. कशी आहे ती वस्तू? अचल आहे. मग अचल स्थितीतील वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गती बदलण्यासाठी गतिमान फॅन आहे. बरोबर आहे. मला सांगा न्यूटनने काय सांगितलं? अचल स्थितीतील वस्तू एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल क्रिया करत नसेल तर ती त्याच अवस्थेत राहते म्हणजे ती अचल आहे. मग अचल स्थितीतील वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा एक समान गतीत फिरत असेल तर ती त्या समान गतीत फिरत राहते असं कोणी सांगितलं होतं? न्यूटनच्या पहिल्या नियमाने सांगितलं होतं. मग त्या गतीला बदलण्यासाठी जी भौतिक राशी उपयोगात आणली जाते तिला बल असं म्हणतात. तिला काय म्हटलं जातं? बल असे म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. बल म्हणजे काय? अचल स्थितीतील वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गती बदलण्यासाठी जी भौतिक राशी उपयोगात आणली जाते तिला बल असा शब्दप्रयोग आपण करतो. बल काय प्रकारचं? बल काय हे लक्षात घेणे गरजेचं आहे. लक्षात येणं गरजेचं. मग वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगळे पदार्थ जे आहेत ते प्रत्येक पदार्थावरती बले प्रयुक्त करताना दिसतात. उदाहरणार्थ जर पदार्थाच्या अवस्थाच घेतल्या आपण फक्त 3 अवस्थाच्या संदर्भातच जर आपण बोललो म्हणजे स्थायू पदार्थावरती बल प्रयुक्त करतो. स्थायू पदार्थ कोणत्या पदार्थावरती? स्थायू पदार्थावरतीच बल प्रयुक्त करतो. दुसरं जर पाहिलं आपण द्रव पदार्थ स्थायू पदार्थावरती बल प्रयुक्त करतो. वायूवरती तर करतो, द्रवावरती पण करतो. द्रवावरती पण बल प्रयुक्त करतो. तिसरा वायू पदार्थ स्थायू पदार्थावरती बल प्रयुक्त करते का? आता काय होतं नेमकं? हे काय चाललंय नेमकं? स्थायू पदार्थाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल. काय बल आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या घरामध्ये भिंत आहे. आपण एक खिळा घेतला, एक हातोडी घेतली. खिळा स्थायू आहे, हातोडी पण स्थायू आहे, भिंत पण स्थायू आहे.
हातोडीने खिळ्याला भिंतीमध्ये ठोकायचा आपण प्रयत्न केला, स्थायू पदार्थाने स्थायू पदार्थावरती आघात केला, तर हा स्थायू पदार्थ पुढच्या स्थायू पदार्थावरती आघात करताना आत जात आहे, म्हणजे भिंतीमध्ये तो खिळा जाणार आहे. म्हणजेच स्थायू पदार्थाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल. लक्षात ठेवायचं बा. लहान असताना आपण अनेक वेळा लगोरच्या नावाचा प्रकार खेळलेला आहे. आपल्या हातात चेंडू आहे, लगोरच्या पुढे रचलेले आहेत, जोरात आपण लगोरच्यावरती चेंडू आदळतो किंवा आपटतो किंवा ढकलतो, कधी लागतं कधी लागत नाही. तसंच एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये दिसतं तर ते एकच आहे, बरोबर आहे, टार्गेट आहे एकच, पण चेंडू दुसरीकडनंच कुठून तरी जाईल. तुमचा नेम किती परफेक्ट असला पाहिजे, म्हणजे डॉट बरोबर लगोरच्याच पडल्या पाहिजेत, आणि ज्यावेळेस दुसरीकडे चेंडू जाईल त्यावेळेस आपण रचायला तिथे येत होतो. स्थायू पदार्थाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल. मुलांनी मुलींचे खेळ, जिबला पाणी नावाचा एक खेळ होता. पायाने आपण जिबली पुढे ढकलायचो, चार म्हणजे घरे आखायचो, अशा पद्धतीने तिथे पण स्थायू पदार्थाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल. आता याच्या पुढे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, बरोबर ना. कधी कधी राग आल्यानंतर आपण भांडी आपटतो वगैरे, भरपूर काय काय. तुमच्यापैकी बघा कोणी काय करतंय अजून, बरोबर आहे. मोबाईल आपटतो. जर आपल्या काही प्रायव्हेट बाबी आहेत, त्या प्रायव्हेट बाबी कुणाच्या निदर्शनास यायला लागलं तर मोबाईल पटकन आपटणं. आमच्याकडे काही ठराविक लोक होती, मुद्दाम तो डिस्प्ले जो आहे ना तो घरच्यांपर्यंत पोचता कामा नाही. घरचे काय म्हणले की मोबाईल आपटायचा, डिस्प्ले खराब झाल्याच्या नावाखाली तसंच ठेवायचं, दुसऱ्या मोबाईल मध्ये चालू असायचं सगळं. अशा बऱ्याच गोष्टी आहे. ठीक आहे, असू दे. स्थायू पदार्थाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल. लक्षात प्रत्येक पदार्थावरती बल प्रयुक्त करतोय, आणि ते बल जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आता तुमच्यासाठी 1 मिनिट विचार करायला मी वेळ देतो. द्रवाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल. द्रव स्थायू पदार्थावरती बल प्रयुक्त करतो, विचार करा. करत असेल तर मग उदाहरण सांगा, उदाहरण आठवण्याचा प्रयत्न करा. बघूया आपण किती जणांना आठवतंय. पटकन आठवा. कोणी कोणावरती बल प्रयुक्त केला? द्रवाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेले बल. आता तुम्ही म्हणाल कसं आहे, पाणी स्थायू पदार्थावरती बल प्रयुक्त करते का? पण मुलांनो, सध्या पावसाळा चालू आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. अनेक ठिकाणी तुम्ही बातम्या ऐकता, म्हणजे ओढ्यामधून बस चालली होती, ओढ्यामध्ये रस्ता होता त्याच्यातून बस चालली होती, नाल्याच्या तिथे होती, आणखी कुठे कुठे होती, बसच डायरेक्ट कुठे गेली, खाली गेली. एवढे दिवस खाली गेली नाही का? आता तुम्ही म्हणाल ड्रायव्हरला दिसलं नसेल, अजिबात. पाण्याचा तो प्रवाह एवढा भयानक होता, या प्रवाहामुळे बस डायरेक्ट खाली दरीतच. आणि मी असं म्हणत असेल तर अनेक डोंगर माळीन नावाची जी काही दुर्घटना पुण्यामध्ये झाली होती, ही दुर्घटना कशामुळे झाली? कोल्हापूर, सातारा, सांगलीला आलेला जो पूर आहे, या पुरामध्ये अनेक स्थायू पदार्थ, अनेक, फक्त मानवच नाही, अनेक स्थायू पदार्थ असे डगडग 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 वाहत चालले होते. माणूस मेल्यानंतर कॅनेल मध्ये कसं वाहतो? स्थायू पदार्थ, द्रवाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल. नदीमध्ये लाकडाचे ओंडके पुढे 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 जात असतात. कोणी कोणावरती बल प्रयुक्त केले? द्रवाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेले बल. स्थायू पदार्थ द्रवावरती प्रयुक्त करतोच बल, म्हणजे डॅम मध्ये त्या भिंतीने त्या द्रवाला अडवलेले, परंतु त्या द्रवाने भिंतीवरती सुद्धा बल प्रयुक्त केलेले, आणि अशा भिंती जर द्रवामुळे फुटल्या तर खडकवासला आपल्याला माहिती की पुणे पाण्यामध्येच. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला सगळ्यांना सांगता आल्या पाहिजे. द्रवाने स्थायूवरती प्रयुक्त केलेलं बल. बल काय? एक भौतिक राशी आहे, जी अचल स्थितीतील वस्तूला गतिमान करते किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गती बदलते. ही एक भौतिक राशी आहे, आणि या भौतिक राशीचा अभ्यास आपण व्यवस्थितरित्या परिपूर्ण पद्धतीने करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण परिपूर्ण पद्धतीने या भौतिक राशींचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला कोणतीही अडचण, तकलीफ निर्माण होत नाही, परंतु करत नाही त्यावेळेस मात्र अडचणी निर्माण होतातच. आता वायूने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल आठवा, विचार करा. वायू पदार्थाने स्थायू पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल.
लहान असतानाच्या सगळ्या स्टोरी आठवा. घरी असताना आपल्याला सकाळी सकाळी आईने ज्यावेळेस कपडे उन्हात वाळायला टाकले होते आणि सांगितले ते 4 वाजता बाळा काढून ठेव. कपडे वाऱ्याने पुढे बाळ त्या कपड्याच्या पाठीमागे. ग्रेसने खूप छान वाऱ्याने हलते रान. शेवटचा काव्यसंग्रह सांगून वाऱ्याने वाऱ्याने रान हलतं का? इमॅजिन वाऱ्याने हलते रान. वाऱ्यामुळे या प्रचंड म्हणजे वेगवेगळ्या चक्रामुळे वाऱ्याच्या काय झालेले झाडे उन्मळून पडलेली आहेत. घरावरचे कौले उडून गेलेली आहेत. कित्येक लोक आहेत चक्रीवादळी सापडले तर परत सापडणार नाही कुठे. अमेरिकेमध्ये पडणारे टोर्नेडो नावाचं जे काही वादळ आहे हे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये जेजुरीच्या ठिकाणी असणारं नाझरे धरण जे आहे या धरणामध्ये ज्या पाणी हे जे पाणी आहे ते आकाशाकडे अशा पद्धतीने जाताना सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. टोर्नेडो नावाचं जे काही वादळ आहे ते कोणी कोणावरती बल प्रयुक्त केले तिथे मग वाऱ्याने वायूने द्रवावरती प्रयुक्त केलेलं बल आहे. वायू इथं स्थायू पदार्थावरती बल प्रयुक्त करतोय. प्रत्येक पदार्थावरती बल प्रयुक्त करतोय. आता मला बल प्रयुक्त करूनच सांगावं लागतं तुम्हाला हे सगळं समजून. त्याच्याशिवाय समजतच नाही तुम्हाला. खूप प्रचंड प्रमाणामध्ये बल द्यावं लागतं. हा पेन मी ज्यावेळेस या बोर्डवरती लिहितोय तेव्हा कशावरती बल प्रयुक्त केलंय? द्रवाने स्थायूने स्थायूवरती प्रयुक्त केलेले बल. त्यावेळेस दिसतंय नाही सगळं तुम्हाला. मग बल म्हणजे काय? बल ही एक भौतिक राशी आहे, युनिट आहे, परिमाण आहे. लक्षात ठेवा. तिला दिशेची आणि परिमाणाची दोघांची गरज आहे. म्हणून बल ही सदिश राशी आहे. कसली राशी आहे? सदिश राशी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे. कसली राशी आहे ही? बल ही सदिश राशी आहे. आपण काच पाहिलं होतं बा. बसंवेवित्व असा शब्द प्रयोग मी केला होता तुम्हाला. बसंवेवित्व आलं लक्षात? म्हणजे आपण संवेग पाहिला होता, वेग पाहिला होता, विस्थापन पाहिलं होतं, त्वरण पाहिलं होतं. फक्त सदिश राशी मधली बल ही राशी बाकी होती आणि मग ते आज आपण पाहतोय. बल ही एक भौतिक राशी त्याच्यामधली पण ती सदिश राशी आहे. कारण तिला कशाची आवश्यकता आहे? परिमाणाची आवश्यकता आहे. परिमाण आणि दिशेची आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे? दिशेची. म्हणून आपण म्हणतो बल. अचल स्थितीतील वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गती बदलण्यासाठी जी भौतिक राशी उपयोगात आणली जाते तिला बल असा शब्द प्रयोग करायचा. हे जे बल आहे हे बल प्रत्येक पदार्थामध्ये असतंय. स्थायू पदार्थामध्ये, द्रवामध्ये, वायूमध्ये, प्लाझ्मामध्ये, बीसी मध्ये, क्वांटम स्पिन लिक्विड मध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये जे आपण मॅक्रो, मायक्रो, सब मायक्रो जे आहे ते प्रत्येकामध्ये बल आहे आणि हे बल आपल्याला सगळ्यांना काय करता आलं पाहिजे? सांगता आलं पाहिजे. मग बलाचं वर्गीकरण करताना बलाचं प्रामुख्याने वर्गीकरण कशामध्ये करतो? फोर्स. बघा या कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. निसर्गामध्ये आढळणाऱ्या आणि परस्परांमधून भिन्न असणाऱ्या बलांचे एकूण 4 प्रकार पडतात. बलांचे किती प्रकार आहेत? 4. इथे बघा अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गती बदलण्यासाठी जी भौतिक राशी उपयोगात आणली जाते तिला बल असं म्हणतात. हे ऑलरेडी सांगितले मी तुम्हाला. बल या राशीला परिमाण आणि दिशा असल्याने ती सदिश राशी ठरते. बलाचे प्रकार किती आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यातला पहिला प्रकार आहे पहा गुरुत्व बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा शब्द प्रयोग आपण करतो. काय गुरुत्व बल, काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे आपण पाहणार आहोत. दुसरा आहे विद्युत चुंबकीय बल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. तिसरा आहे पहा केंद्रकीय बल, न्यूक्लिअर फोर्स लक्षात ठेवा. आणि चौथा आहे क्षीण बल, वीक फोर्स असा शब्द प्रयोग आपण करतो. फोर्स लक्षात, खूप फोर्स करावा लागतो तुम्हाला. फोर्स लक्षात ठेवायचं. या बाबी सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. मग बल जे आहे ते बल काय आहे आपण पाहिलेले बा. आणि बलाचे 4 प्रमुख प्रकार आपण पाहणार आहोत. काय बलाचा पहिला प्रकार आहे गुरुत्व बल. काय गुरुत्व बल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणलं जातं? बघा आता इकडे लक्ष. आपली जी पृथ्वी आहे ही या आपल्या पृथ्वीवरती आपण आहोत. दुसरा कुठलाही पदार्थ आहे, कोणताही पदार्थ घ्या तुम्ही. समजा मी हा मोबाईल माझा घेतला, बरोबर आहे, आणि सोडला, तो कुठे येणार आहे? खाली येणार, बरोबर आहे. आणि तो जर मी टेबलवर ठेवला तर कुठे जाणार आहे? तो टेबलवरच राहणार. मी आणखी कुठे कपाटावर ठेवला तो कपाटावर, कपाटाच्या आतमध्ये ठेवला कपाटाच्या आतमध्ये, जिथे जिथे ठेवाल तिथे 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 असणार. पण ते सगळे पृथ्वीचं गुरुत्वीय बलच त्याच्यावरती. न्यूटनने जे बल सांगितलं होतं ते आता इकडे वाचण्यात काय म्हणजे पृथ्वी प्रत्येक पदार्थाला स्वतःकडे खेचून घेते, आकर्षून घेते
आणि तिच्या त्या गुणधर्माला आपण बल किंवा कसलं बल म्हणतो, गुरुत्व बल. आलं लक्षात. वैश्विक सत्य आहे. कसलं सत्य आहे? वैश्विक, जागतिक. पृथ्वीने तिच्या सभोवतालच्या वस्तूवर जे आकर्षण बल लावलेलं असतं, जे बल प्रयुक्त केलेलं असतं, त्या बलाला गुरुत्व बल असा शब्दप्रयोग आपण करतो. कसलं बल म्हणतो आपण त्याला? गुरुत्व बल. या विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला काय करते? आपल्याकडे खेचत असते. बल हे वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती. वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि वस्तूतील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. G is equal to 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता लक्षात ठेवायचं. वैशिष्ट्य काय ते आपण नंतर पाहूयात. पण पृथ्वीवर आपण म्हणूया की मॅग्नेट आहे. काय? मॅग्नेट, लोहचुंबक आणि टाचणी. बरोबर आहे. मग पृथ्वीने मॅग्नेट वरती बल लावलंय, त्या बलाला काय म्हणायचं? गुरुत्व बल. टाचणीवरती लावलंय त्याला पण काय म्हणायचं? गुरुत्व बल. पृथ्वीवर दुसरे झाडे आहेत, आणखी वेगवेगळे काय 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 आहेत, आपण आहोत. बरोबर. या प्रत्येक पदार्थावरती पृथ्वी जे काय बल लावणार आहे, गाडी आहे, कुठलाही पदार्थ घ्या, या प्रत्येक पदार्थावरती पृथ्वी जे बल प्रयुक्त करणार आहे त्या बलाला काय म्हणायचं आपल्याला? गुरुत्व बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा शब्दप्रयोग आपण करतो. ठीक आहे. त्याची काय वैशिष्ट्य आहेत बघा. पदार्थ कसाही असला, गुरुत्वाकर्षण बल हे नेहमी आकर्षित करणारेच असते. नेहमी कसलाही पदार्थ असला तरी गुरुत्व बल काय करते? आकर्षित करणारेच ठरते. बलाचे अंतर अमर्यादित आहे व इतर बलापेक्षा खूपच निर्बल आहे. निर्बल कमी आहे. विचारतात सर्वात जास्त कोणाचं आहे? खूपच निर्बल म्हणलेलं आहे. खूपच निर्बल असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. लक्षात ठेवायचं. खूपच निर्बल. आलं लक्षात. दोन वस्तूंच्या माध्यमावर ते अवलंबून नसणारे बल. गुरुत्वीय बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्तपणाचा नियम पाळते. उदाहरणार्थ सूर्य, पृथ्वी, कृत्रिम उपग्रह, ग्रह, धूमकेतू, तारे, दीर्घिका या प्रत्येकाचं गुरुत्व बल एकदम सिंपल आहे. लक्षात ठेवायचं. एक एक बाब आता ज्याला गुरुत्व बल समजणार त्यालाच विद्युत चुंबकीय बल समजणार, त्यालाच केंद्रकीय बल समजणार, त्यालाच क्षीण बल समजणार, या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग उत्प्लावक बल जे आहे, बायॉन्ड फोर्स जो आहे तो त्यावेळेस समजणार. हे लक्षात ठेवायचं बा. गुरुत्व बल काय प्रकारचं. त्यानंतर विद्युत चुंबकीय बल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काय. आता बघा आपण काय सांगितलंय, आपण सांगताना बोललो की ही आपली पृथ्वी आणि या पृथ्वीवरती एक मॅग्नेट आहे. काय? मॅग्नेट आहे. आणि दुसरी काय? एक टाचणी आहे. टाचणी. ठीक आहे. दुसरी काय? टाचणी आहे. ओके. मग पृथ्वीने मॅग्नेटवरती जे बल प्रयुक्त केलं त्याला किंवा पृथ्वीने टाचणीवरती जे बल प्रयुक्त केलं त्याला आपण गुरुत्व बल म्हणणार आहे. परंतु मॅग्नेटने टाचणीवरती जे बल प्रयुक्त केलेले, मॅग्नेटने टाचणीवरती जे बल प्रयुक्त केलेले त्या बलाला आपण विद्युत चुंबकीय बल असा शब्द प्रयोग करणार आहोत. काय म्हणणार त्याला आपण? विद्युत चुंबकीय बल. म्हणजे पृथ्वी तिच्या सभोवतालच्या प्रत्येक पदार्थावर जे बल प्रयुक्त करते त्याला गुरुत्व बल असं म्हणतात. आणि तिच्या सभोवतालच्या दोन पदार्थांमध्ये जे काय, आता या मॅग्नेटमध्ये अणू आहे आणि टाचणीमध्ये पण अणू आहे. अणू एकत्र येऊन रेणू तयार होतात. म्हणजे अणूमध्ये आणि रेणूमध्ये असणारं जे बल आहे, पृथ्वीवरील या दोन पदार्थांमध्ये असणारं जे काय अणू आणि रेणू आहे यांच्यामध्ये असणारं जे बल आहे या बलाला विद्युत चुंबकीय बल असा शब्द प्रयोग करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. उदाहरणार्थ प्लास्टिकच्या खुर्चीवर जर आपण बसलेलो असतो, प्लास्टिकच्या खुर्चीवरून आपण उठताना अचानकपणे आपल्याला करंट बसतो. का? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, विद्युत चुंबकीय बल. लक्षात. विद्युत चुंबकीय बल काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काय आहे हे इथं लक्षात येणं गरजेचं आहे. प्रत्येक पदार्थाला स्वतःकडे खेचत असतो, म्हणजे आकर्षण घेत असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वस्तूमधील अणूंना आणि रेणूंना एकत्र ठेवणारं बल त्याला चुंबकीय बल असं म्हटलं जातं बा. परिमाण म्हणजे मात्रा जी आहे, विद्युत भाराची मात्रा व त्यांच्या हलण्याचा जो वेग दिशा यावर अवलंबून असतं बा. विद्युत चुंबकीय बल हे आकर्षण, अट्रॅक्शन किंवा प्रतिकर्षण म्हणजे रिपल्शन या दोन्ही स्वरूपात असते. अशा पद्धतीचे स्टेटमेंट विचारलं जातं. विद्युत चुंबकीय बल हे गुरुत्व बलापेक्षा अधिक म्हणजे स्ट्रॉंग असते, हे लक्षात ठेवायचं बा. हायड्रोजनच्या अणूमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यातील विद्युत चुंबकीय बल जवळपास 10⁻⁻7 न्यूटन इतके असते बा.
उदाहरणार्थ कंगव्याने कागदाचे तुकडे, ज्यावेळेस कंगवा आपण असं करतो त्यावेळेस कागदाचे तुकडे कंगव्याने ओढलेले असतात. निसर्गातील बहुतांश बले विद्युत चुंबकीय बले असतात. बहुतांश म्हणजे अनेक बलांमध्ये विद्युत चुंबकीय बले आपल्याला दिसून येतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर केंद्रकीय बल बघा, एक लक्षात ठेवायचं बा, पृथ्वीने तिच्या सभोवतालील ज्या पदार्थावरती जे बल प्रयुक्त केले त्या बलाला गुरुत्व बल. त्याच्या आतमध्ये असणाऱ्या अणु आणि रेणूंमध्ये असणारं बल विद्युत चुंबकीय बल. मग एक पार्ट म्हणजे अणु बाजूला आलेला आहे पहा, अणुमध्ये असणारे जे वेगवेगळे कण आहेत, प्रोटॉन असेल, इलेक्ट्रॉन असेल, न्यूट्रॉन असेल, यांच्यामध्ये असणारे जे बल आहे त्याला केंद्रकीय बल असा शब्द प्रयोग करायचा. अणूच्या केंद्रकात असलेल्या वेगवेगळ्या कणांना एकत्र ठेवणारे जे बल आहे या बलाला केंद्रकीय बल असं म्हटलं जातं. आणि गुरुत्व बल, विद्युत चुंबकीय बल यापेक्षा केंद्रकीय बल हे मोठे असते, तीव्र असते. लक्षात ठेवायचं बा, अनेक वेळा प्रश्न आपल्याला विचारला की सर्वात तीव्र बल कुठलं आहे, तर हे बल जे आहे ते सर्वात तीव्र आहे, हे लक्षात ठेवायचं. अणुकेंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या बदलत नाही, त्यांना एकत्र ठेवणारे जे बल आहे त्यांना केंद्रकीय बल असं म्हटलं जातं. केंद्रकाचं विखंडन आहे किंवा केंद्रकाचं सम्मिलन आहे, यामध्ये केंद्रकीय बल काय करते, काम करते. केंद्रकीय बल हे आकर्षित करणारे बल असून अत्यंत कमी अंतरात म्हणजे 10⁻⁴ मीटर जागेत ते फारच प्रबळ असतं. कमी प्रबळ बलाला अंतराच्या वर्गाच्या व्यस्ताचा जो नियम आहे तो लागू होत नाही. अशी जी वाक्य आहेत ना खूप महत्वाची, हे सगळं जे आहे ना ते आपल्या पुस्तकांमध्ये आहे आणि हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ते व्यवस्थित पाहून घ्या. चला, प्रबळ केंद्रकीय बल हे कणांवरील विद्युत भारावर अवलंबून नसते. कणांवरचा जो विद्युत भार आहे म्हणजे प्रोटॉनवरचा भार प्लस आहे, इलेक्ट्रॉनवरती मायनस आहे, न्यूट्रॉनवरती भारच नाही, याच्यावरती अजिबात अवलंबून नसतं कोण, केंद्रकीय बल. लक्षात, म्हणजेच प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन किंवा यासारखे जे कण आहेत याच्यावरती ते अवलंबून नाहीये. निर्बल वीक बल दोन मूल कणांमध्ये लागू असतं, गुरुत्वाकर्षण बलापेक्षा ते जास्त असते, हे लक्षात ठेवायचं. डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात तीव्र कोणतं सांगितलं मी, केंद्रकीय बल. केंद्रकीय बलांच्या संदर्भातली अपडेट आपल्याला माहित असणं गरजेचं. मग पृथ्वी तिच्या सभोवतालच्या प्रत्येक पदार्थावरती जे बल प्रयुक्त करते त्याला आपण कसलं बल म्हणतो, गुरुत्वीय बल. त्या दोन पदार्थांमध्ये जे काही अणु आणि रेणू आहे त्यांना एकत्र ठेवणाऱ्या बलाला विद्युत चुंबकीय बल. केंद्रकामध्ये असणाऱ्या विविध कणांना एकत्र ठेवणाऱ्या बलाला केंद्रकीय बल. आणि या कणांमध्ये होणाऱ्या अन्योन्य क्रिया, देवाणघेवाणीची जी क्रिया आहे ते याच्यामध्ये असणारं बल वीक बल, क्षीण बल असा शब्द प्रयोग आपण करतो. नेक्स्ट आहे बा आपलं वीक बल, याला आपण क्षीण बल असा शब्द प्रयोग करतो. क्षीण बल काय, वीक फोर्स काय, वीक फोर्स काय आहे हेही लक्षात आलं पाहिजे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांच्यात ज्या अनोन्य क्रिया होतात देवाणघेवाणीच्या यालाच आपण क्षीण बल असा शब्द प्रयोग करतो. अत्यंत लघु मर्यादा क्षेत्र असणारं बल आहे, गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त आहे, गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त आहे. म्हणजे याची सापेक्ष तीव्रता 10⁻⁵ आहे. त्याच्यानंतर याची सापेक्ष तीव्रता 10⁻⁴ आहे. याची सापेक्ष तीव्रता 10⁻38 आहे आणि याची सापेक्ष तीव्रता 10⁻1 आहे. नॉर्मल. चला, मग अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांच्या सापेक्ष तीव्रता ज्या आहेत ना त्या पण सांगता आल्या पाहिजेत. क्षीण बल. आता हे तुमच्यासाठी एक विधान आहे, गतीचे कारण असे बल. म्हणजे गती का तयार होते त्याचं कारण काय, तर बल. कार्य पण त्याच्यामुळेच घडतंय. बल निर्मितीचे प्रमाण वस्तुमानासह त्वरण म्हणजे मास आणि ऍक्सेलरेशन याच्यावर डिपेंड आहे. F = ma असं जे म्हणतो ना आपण ते, म्हणजे एका वेगळ्या फॉर्म मध्ये या ठिकाणी हे सगळं आतापर्यंत ज्या सगळ्या भौतिक राशी आपण पाहतो या भौतिक राशी कशा बसू शकतात किंवा कशा असू शकतात अशा पद्धतीचा जो कंटेंट आहे, अशा पद्धतीचा जो डाटा आहे तो डाटा तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास येणं अपेक्षित आहे, तो दिलेला आहे. ठीक आहे. बल म्हणजे काय, सर्वांच्या लक्षात आलं, अचल स्थितीतील वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गती बदलण्यासाठी जी भौतिक राशी उपयोगात आणली जाते तिला बल असे म्हणतात. ठीक आहे.
प्रत्येक पदार्थ प्रत्येक पदार्थावरती बल प्रयुक्त करतो हे तुम्हाला सगळ्यांना सांगितले. तुम्ही अनेक पदार्थाच्या संदर्भातले हे पाहून घेऊ शकता. नेक्स्ट, काही नैसर्गिक क्रियांमध्ये आढळणारे बल. वेगवेगळ्या नैसर्गिक क्रिया ज्या आहेत नॅचरल, लक्षात ठेवायचं बा, अशा नैसर्गिक क्रियांमध्ये आढळणारी जी बलं आहेत ही बलं आपल्याला सगळ्यांना सांगता आली पाहिजे. कोणकोणती बलं आहेत? खरे बल शब्द प्रयोग करतो आपण, खरे बल आणि भ्रामक बल सुडो फोर्स आणि रिअल फोर्स असे वेगवेगळे बल आहेत. भ्रामक बले आहेत बरेचसे. कसली बले आहेत? भ्रामक बले आहेत. काही खरी बले आहेत, रिअल फोर्स आहे. म्हणजे रिअल फोर्स आहेत ते काय? दोन वस्तूंच्या अन्योन्य क्रियेमुळे इंट्रॅक्शन जे आहे ना त्याच्यामुळे निर्माण झालेले जे बल आहे त्याला आपण खरे बल असा शब्द प्रयोग करतो. खरे बल उदाहरणार्थ पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, प्रोटॉन न्यूट्रॉन आण्विक बलामुळे काय होतात? एकत्र आलेले असतात. हेही लक्षात घेणे गरजेचं आहे. याला आपण खरे बल असा शब्द प्रयोग करतो. ठीक आहे. भ्रामक बल जे आहे, जे बल बाहेरून दिले जात नाही त्याला भ्रामक बल असं म्हटलं जातं. एखाद्या वाहन वळणावरून वेगात वळते त्यावेळी आतील माणसे बाहेरच्या दिशेला फेकल्यासारखी वाटते. ही कसली बल आहेत? भ्रामक बल आहे. लक्षात ठेवायचं. भ्रामक संकल्पना असा शब्द प्रयोग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वाहन सुरू होताना पण माणसे मागे ढकलली जातात. आपण ते पाहिलं होतं बा की काय होतं? गती. त्याच्यामध्ये मग ते जडत्व, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असून होणाऱ्या परिमाणांचा गुणाकारासारखाच असतो. परिणाम जो आहे ना तो परिणाम तो तो इथं मॅटर करतो बा. लक्षात घेणं गरजेचं. मग वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारी ही जी वेगवेगळी बलं आहेत, काही नैसर्गिक क्रियांमध्ये आढळणारी जी बलं आहेत ही बलं सगळी आपल्याला सांगता आली पाहिजे. त्याच्यामध्ये एक खरे बल आहे आणि दुसरा आहे भ्रामक बल. या दोन्ही बलांच्या संदर्भात विधानात्मक स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, चला, प्लावी बल ज्याला आपण उत्प्रणोत बल म्हणजे बायंड फोर्स असं म्हणतो. जनरल आपल्याला आयडिया आहेत. एखादा पदार्थ जर आपण द्रवामध्ये बुडवला, कुठलाही पदार्थ असेल किंवा आपण स्वतः असेल, आपण पण पदार्थ आहोत कारण आपण जागा व्यापतो, आपल्याला वस्तुमान आहे. कुठला एखादा पदार्थ आपण द्रवामध्ये बुडवला, असं काय नाही की थर्माकोलच बुडवावं असं. द्रव प्रथम त्याला काय करते? वर ढकलते. तुम्ही थोडा विचार करा, आपल्याला पोहता येत नाही आणि आपण डायरेक्ट विहिरीत उडी टाकली, काय कारण असेल? त्याच्यावर विचार करत बसू नका. MPSC किंवा बाकीची इतर कारण अजिबात शोधू नका किंवा त्याच्यावरती विचार करू नका. हे का होऊ शकतं? जनरल विचार, आयडिया. किती वेळा पाणी स्वतःहून आपल्याला वर ढकलेल? पाणी स्वतःहून आपल्याला वर ढकलेल म्हणजे आपल्याला पाणी बुडू देणार नाहीये. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा. तर आपल्याला 3 गटांगळ्या पोहता येत नाही म्हटल्यानंतर आपण खालीच जाणार आहोत आणि लास्ट स्टेजला वरती येणार आहे. म्हणजे असे 4 वेळा. लक्षात ठेवायचं बा. मग बायंड फोर्स काय आहे? प्लावी बल काय आहे? या बायंड फोर्स बद्दल, प्लावी बलाबद्दल आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. बल या कन्सेप्टशी आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. मग बायंड फोर्स काय आहे? तर द्रवात बुडालेल्या पदार्थास द्रव ज्या बलाने वर ढकलते ते बल म्हणजेच बायंड फोर्स म्हणजेच प्लावी बल. त्यालाच उत्प्रणोत बल असा शब्द प्रयोग आपण करतो. त्यालाच काय म्हणतो आपण? उत्प्रणोत बल. त्यालाच आपण प्लावी बल असा शब्द प्रयोग करतो. द्रवात बुडालेल्या पदार्थास एखादी कळशी जरी आपण किंवा काही एक बादली जरी आपण पाण्याची द्रवामधून वर काढत असू त्यावेळेस ती आपल्याला हलकी वाटते, परंतु ज्यावेळेस आपण वरती येतो त्यावेळेस ती आपल्याला जड जाणवते. का? तर पाण्यामध्ये असताना पाण्याचं जे बल आहे ते प्लावी बल जे आहे ते बायंड फोर्स जो आहे तो अप्लाय झाल्यामुळे पाण्यामध्ये ती बादली आपल्याला हलकी वाटते आणि ज्यावेळेस वर येते त्यावेळेस ती बादली आपल्याला जड वाटते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. बायंड फोर्स म्हणतो आपण त्याला. प्लावी बल असा शब्द प्रयोग आपण करतो. ठीक आहे. द्रवात बुडालेल्या पदार्थास वर ढकलणाऱ्या बलाला प्लावी बल असा शब्द प्रयोग करतो. प्लावी बल तरंगण्यास कारणीभूत असतं बा. माध्यमाचा दाब जो आहे आणि क्षेत्रफळ यावर ते अवलंबून असतं. माध्यम जे माध्यम आहे त्याचा दाब जो आहे तो आणि त्याचं जे क्षेत्रफळ जे आहे, किती एरिया आहे, जास्त एरिया असेल ते बायंड फोर्स जास्त असेल, कमी एरिया असेल तर बायंड फोर्स कमी असेल. ठीक आहे. वस्तूचे आकारमान जास्त असेल तर प्लावी बल जास्त असते, वस्तूचे आकारमान कमी असेल तर प्लावी बल कमी असते. जनरल अंडरस्टँडिंगचा भाग आहे बा. प्लावी बल पदार्थाची घनता जास्त असताना जास्त असते तर कमी असताना कमी असते. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट असं विचारलं जातं की बा समुद्राच्या पाण्यामध्ये
प्लाविबल सर्वाधिक कुठे असते? समुद्राच्या पाण्यामध्ये, विहिरीच्या पाण्यामध्ये, तळ्याच्या पाण्यामध्ये. अशा पद्धतीने डायरेक्ट या ठिकाणी लगेच लक्षात आलं पाहिजे की अशा पद्धतीचे प्रश्न क्रिएट होऊ शकतात, तयार होऊ शकतात. तयार होणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण थोडंसं तयार झालं पाहिजे. आपण तयार झालं पाहिजे. मैदान आपल्या समोरच आहे. आणि ते जर आपण मारत नाही तर मग काहीच अर्थ नाही ना त्याला. अर्थच नाही त्याला. मग अर्थ आणण्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागणार. द्रवात बुडालेल्या पदार्थास वर ढकलणाऱ्या बलाला प्लाविबल, बायंड फोर्स असा शब्दप्रयोग आपण करतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं बा. नेक्स्ट, उत्प्लाविता असा शब्दप्रयोग येते. उत्प्लाविता, हे बघा इथं हे इथलं चुकलेलं ते उपलविता झालंय ते. तर ते काय आहे? उत्प्लाविता. लक्षात ठेवायचं बा. उत्प्लाविता म्हणजे काय? उत्प्लाविता म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर पृष्ठभागाला लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलाला, एखाद्या वस्तूवर लंब दिशेने, लंब काटकोनात प्रयुक्त झालेले जे बल आहे त्याला उत्प्लाविता असं म्हटलं जातं. जरी उत्प्लाविता समान असली तरी ती वेगवेगळ्या पृष्ठभागावर वेगवेगळे परिणाम दर्शवते. त्याच्यामुळे एकक पृष्ठभागावर प्रयुक्त होणाऱ्या उत्प्लाविताच्या दाबाला काय म्हणतो आपण? दाब इज इक्वल टू उत्प्लाविता अपॉन क्षेत्रफळ. SI पद्धतीमध्ये त्याचं एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे दाबाचं एकक असून त्याला पास्कल असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? पास्कल असा शब्दप्रयोगही त्याला केला जातो. पास्कल हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. ठीक आहे, बघा उत्प्लाविता. नेक्स्ट, वायूने प्रयुक्त केलेले जो दाब आहे, आपण सांगितलं होतं बा, वायू, हवा सर्व दिशांना समान दाब प्रयुक्त करत असतं बा. वायूचे रेणू ज्या बंद भांड्यात असतील, बल म्हणजे वातावरणाचा दाब, समुद्र सपाटीपासून वातावरणीय दाब हा 10⁵ पास्कल इतका झालेला असतो. काय बल? पास्कल, वायूने प्रयुक्त केलेला दाब. कशा पद्धतीने वायू दाब प्रयुक्त करतो हेही लक्षात आलं पाहिजे. वायू सर्व दिशांना समान दाब प्रयुक्त करतो. वायूचे रेणू जे ज्या बंद भांड्यात असतील तिथं बल, वातावरणाचा दाब आपल्याला मिळालेला दिसतो पहा. ठीक आहे, द्रवाचा दाब. पाण्यात आपण अनेक वेळा पोहतो आणि पोहताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतं की द्रवाचा दाब आहे. द्रवाचा दाब काय? द्रवाचा दाब आहे. पाण्यात पोहताना आपण पाण्यावर तरंगतो तेव्हा आपल्या शरीराचं वजन पाण्याच्या म्हणजे द्रवाच्या दाबाने तोलून धरले जाते. यालाच द्रवाचा दाब असा आपण शब्दप्रयोग करतो. सिंपल आहे, समजून घेणे गरजेचं आहे. नॉर्मल बाबी सुद्धा आपल्याला कधी कधी क्वेश्चन्स पेपरच्या अनुषंगाने आल्या तर त्या कन्वर्ट करणं गरजेचं आहे. पाण्याच्या अथवा कोणत्याही द्रवाच्या आतील द्रवाचा दाब जो आहे हा त्या ठिकाणच्या द्रवाच्या उंची अथवा खोलीवर अवलंबून असतो. उंची किंवा खोली जी आहे ना, या दोघांवरती तो अवलंबून असतो. तिथली जी उंची आहे, द्रवाची जी खोली किंवा द्रवाची जी उंची आहे ही उंची आपण लक्षात ठेवणं गरजेचं. द्रव ज्या भांड्यामध्ये असेल त्याच्या सर्व भिंतीवर ते समान दाब प्रयुक्त करतं. कुठल्याही भांड्यामध्ये किंवा धरणामध्ये किंवा टँकमध्ये किंवा शेततळ्यामध्ये अशा वेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आपण द्रव होतो त्या ठिकाणी ते प्रत्येक बाजूवरती, म्हणजे आपण म्हणणार नाही की त्याची उजवी डावी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, जे जसं असेल तसं, म्हणजे त्याच्या प्रत्येक बाजूवरती ते समानच बल काय करतं? कार्य करतं. समान बल लावलेलं असतं. ठीक आहे, द्रवाचा दाब त्याला धारण करणाऱ्या भांड्याच्या आकारावरती किंवा आकारमानावरती अवलंबून असतो. धारण करणारं भांड जे आहे ते लहान आहे की मोठं आहे, ते कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की त्याचा दाब कसा असणार, द्रवाचा दाब कसा असणार. ठीक आहे, लक्ष द्या. द्रवाने प्रयुक्त केलेला दाब त्याच्या उंचीवर अथवा खोलीवर अवलंबून असते. खोली जेवढी अधिक तेवढा दाब अधिक असतो. खोली बघा, वाक्य महत्वाचं आहे, विधानात्मक स्वरूपामध्ये सुद्धा विचारलं जाऊ. खोली जेवढी अधिक तेवढा दाब सुद्धा अधिक. द्रवाचा दाब हा त्याच्या घनतेवर सुद्धा अवलंबून असतो. कशावर अवलंबून असतो अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. एक नॉर्मल बाब आहे आणि ही नॉर्मल बाब आपल्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय. आता हे तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. समोर असलं तर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजणार आहे. मी नुसतं सांगत गेलो किंवा फळ्यावर लिहायचं म्हटलं तर मग तेवढाही तुमचा वेळ, माझा म्हणण्यापेक्षा तुमचा वेळ जो आहे तो अधिक. इथं दिसतंय तुम्हाला, व्यवस्थित दिसत असेल, हे आपल्या पुस्तकातलंच मटेरियल आहे, त्याच्यामुळे इथेही काही काळजी करण्याची गरज नाही. नेक्स्ट बघा, प्लावक बल. काय प्लावक बल? एक उदाहरण घेऊ आपण. एक पाण्याने भरलेली बादली आहे, घेतली, पाण्यात एक प्लास्टिकची रिकामी बाटली उलटी केलेली आहे आणि बुडवण्याचा आपण प्रयत्न केला.
बाटलीवर पाण्याचे ऊर्ध्वगामी बल प्रयुक्त होते पहा. म्हणजे आपण काय केलं, पाणी घेतलं, बाटली घेतली आणि बाटली उलटी केली आणि पाण्यामध्ये बुडवायचा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना बाटलीवर पाण्याचे ऊर्ध्वगामी बल, अधो म्हणजे खालच्या दिशेने, ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने. लिफ्ट मधला जसा प्रश्न विचारला होता ना आपल्याला, तसंच हा प्रश्न सुद्धा इथे विचारला जाऊ शकतो. एखादी वस्तू जेव्हा अर्धवट अथवा पाण्यात पूर्णपणे बुडालेली असते तेव्हा ते पाणी अथवा कोणताही द्रव त्या वस्तूवर सर्व बाजूने बल प्रयुक्त करतो. अर्धवट असू द्या, अनेक वेळा आपण पाण्यामध्ये बाटली अशी तरंगताना पाहिलेली आहे किंवा पाण्यामध्ये विविध पदार्थ जे आहेत ना ते तरंगताना आपण काय केलेले पाहिलेले आहेत. मग हे काय ते सगळे अर्धवट आहे का, नंतर सगळ्यांवरती सर्व बाजूंवरती समान काय झालेले ते बल प्रयुक्त झालेलं आहे. द्रवाने वस्तूच्या पृष्ठभागावर प्रयुक्त केलेले जे बल आहे लंब असते, लंब म्हणजे काटकोनात असते, हे लक्षात ठेवायचं. द्रवाने वस्तूच्या पृष्ठभागावर, पृष्ठभाग जो आहे म्हणजे इथे समजा हे भांड आहे आणि याच्यामध्ये आपण बाटली टाकलेली आहे या पद्धतीचे इथे, तर इथं पाणी असताना हे लंब रूप म्हणजे या पद्धतीने त्याने ते प्रयुक्त झालेलं असतं. मग ते विचारतील तुम्हाला समांतर झालेलं आहे का, लंबरूप झालेलं आहे का, व्यस्त झालेलं आहे का, कशा पद्धतीने आहे. आणि मग ते जे आहे त्या ठिकाणचा दाब आणि त्या ठिकाणचं जे क्षेत्रफळ आहे यांच्या गुणाकारा एवढे असतं. म्हणूनच प्लावक बल हे असंही बल आहे, हे लक्षात ठेवा. प्लावक बल, प्लावी बल, प्लावक बल लक्षात ठेवायचं बा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा काय प्लावक बलावर परिणाम करणारे घटक. हे जे काय प्लावक बल होतं या प्लावक बलावरती परिणाम करणारे घटक कुठले आहेत? परिणाम कुठल्या कुठल्या घटकांचा होतो? वस्तूचे जे आकारमान आहे त्याचा परिणाम होतो, द्रवाची जी घनता आहे तिचा परिणाम होतो. मग वस्तूचं आकारमान आणि द्रवाची जी घनता आहे त्या दोघांचा, मग आकारमानाचा काय परिणाम होतं? द्रवात बुडालेले वस्तूचे आकारमान जेवढे त्यावर कार्य करणारे प्लावक बल अधिक, जेवढे जास्त तेवढं प्लावक बल काय होते अधिक, हे लक्षात ठेवा. जेवढे कमी तेवढं कमी असतं. उदाहरणार्थ एखादा लोखंडी खिळा आपण पाण्यात पाहतो सहज बुडतो, तेवढ्याच वजनाची ब्लेड पावडर वगैरे किंवा तरंगते. पृष्ठबळ जास्त असल्यामुळे प्लावक बल प्रयुक्त होतं. पृष्ठबळ जास्त होतं. आपण म्हणतो ना टाचणी कागदामध्ये टोचली असेल तर ती पाण्यात सोडल्यानंतर वरती तरंगताना दिसते. कागद आपल्याला पूर्णपणे कागद बुडायला दिसतो पण टाचणी मात्र तरंगलेली दिसते. हे याचं रिझन लक्षात आलं पाहिजे तुमच्या. द्रवाची घनता जेवढी अधिक तेवढे त्या द्रवाने प्रयुक्त होणारे प्लावक बल सुद्धा, द्रवावर प्रयुक्त होणारे प्लावक बल सुद्धा काय असतं? अधिक असतं, जास्त असतं. म्हणजे प्लावक बल त्याच्यावर परिणाम करणारे घटक आकारमान आणि द्रवाची घनता प्लावक बलाशी समानुपाती असते की व्यस्तानुपाती असते, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि ते समानुपाती असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघा जेवढे अधिक तेवढे बुडते, जेवढे अधिक तेवढं आहे. उदाहरणार्थ एक लिंबू स्वच्छ गोड्या पाण्यात जर घेतला आपण बुडतोय, पण तोच लिंबू संतृप्त अशा मिठाच्या पाण्यामध्ये जर घेतला तर तो तरंगताना दिसणार. बघा लिंबू म्हणजे साध्या पाण्यामध्ये जर घेतला तर तो बुडणार आणि मिठाचं पाणी जर केलं तर तो बुडणार नाही, तो तरंगणार आहे. एखाद्या पदार्थावर म्हणजे पदार्थ द्रवावर ज्यावेळेस तरंगतो किंवा बुडतो ते प्रयुक्त केलेल्या प्लावक बलावर अवलंबून असतं. मग प्लावक बल जेवढं जास्त तेवढं वस्तूचं वजन बरोबर वस्तू ज्या द्रव्याच्या पृष्ठभागावर तरंगते एवढं असतं बा. प्लावक बल कमी असेल तर वस्तूचं वजन हे म्हणजे वस्तू डायरेक्ट बुडतेच, आणि प्लावक बल आणि वस्तूचं वजन सारखं असेल तर वस्तू द्रवावर तरंगते. म्हणजे आर्किमिडीजचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्याला सगळ्यांना सांगता आला पाहिजे. काय आर्किमिडीजचा सिद्धांत तो पण आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, बघा आर्किमिडीजचे तत्वच जर आपण पाहिलं की या ठिकाणी हा एक ग्लास, आर्किमिडीजने काय सांगितले, जेवढं वस्तुमान आहे तेवढं जर पाण्यामध्ये टाकलं, एखादा घटक पाण्यामध्ये टाकला तर त्या पदार्थाच्या वस्तुमान एवढं पाणी काय होणार आहे, बाहेर पडणार. पण तुम्ही आज घरात आहात, एक प्रयोग करा. काचेने भरलेला पाण्याचा म्हणजे पूर्णपणे तंतोतंत जेवढं पाणी बसतंय तेवढं तुम्ही भरा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही नाणे आहेत कॉइन्स ते एक एक हळूहळू त्या पाण्यामध्ये सोडायचा प्रयत्न करा. हळूहळू, असं वरून धपकन टाकायचं नाही, एक एक हळूहळू सोडायचं. एक नाणं खाली गेल्यानंतर किती पाणी बाहेर पडते ते तुम्हालाही वाटतंय ना की पाणी आता बाहेर येऊ शकतं, ते तिथपर्यंत भरायचं, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती भरता त्याच्यावर डिपेंड. मग एक नाणं टाकलं
दुसरं नाणं टाकलं तरी पाणी बाहेर येणार नाही, तिसरं कॉइन टाकलं तरी पाणी बाहेर येणार नाही, चौथं नाणं टाकलं तरी पाणी बाहेर येणार नाही. हे का होतं? याचं रिझन लक्षात घेणं गरजेचं. पृष्ठताण, सरफेस टेन्शन आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. म्हणजे पाण्याचे अणू पाण्याच्या अणूला सोडायला तयार नसतात, थेंब बनतात. पारा तर सोडतच नाही, पण पाणी पण आहे. ठीक आहे. जास्त जर खूपच टाकलं तुम्ही तर मग ते बाहेर येणार आहे. पण ज्यावेळेस आपण एक म्हणतो त्यावेळेस आता बघा आर्किमिडीजने सांगितलं इथं काय होणार आहे, इथं बर्फ तळाला आहे आणि पाणी येतं. मग काही ठिकाणी बर्फ हा पाण्याच्या बरोबर मध्यभागी आहे आणि तिसऱ्या ठिकाणी बर्फ हा पाण्यावरती तरंगलेला आहे. म्हणजे ही एक बाब आहे. काय केलेलं आहे की इथं बर्फ पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे, इथं बर्फ पाण्याच्या खाली आहे थोडासा आणि इथं पूर्णपणे वरती तरंगलाय. म्हणजे इथं बर्फाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणून इथं तो बुडालेला आहे. इथं दोघांची घनता सारखी आहे म्हणून दोघंही तंतोतंत आहेत. इथं पाण्याची घनता बर्फाच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणून तो तरंगताना आपल्याला दिसतो. लक्षात या सर्व बाबी आपल्याला डिटेलमध्ये सांगता आल्या पाहिजेत. बघा आर्किमिडीज काय म्हणतो, एक दगड घेऊन त्याच्या एका टोकास रबर बांधा, रबरी दोऱ्याची सुरुवातीची लांबी मोजा. आता हा दगड रबरी दोऱ्यास टांगल्यानंतर त्या दोऱ्याची लांबी मोजा. दोऱ्याची लांबी दगडाच्या वजनामुळे वाढलेली दिसणार. वजन नाही ना, वजनामुळे वाढलेली. पाण्याने भरलेल्या चंचुपत्रात जर आपण बुडवला तर दोऱ्याची लांबी मोजली, दोरा बांधलेल्या दगडासह पाण्यात बुडवल्यास त्याची लांबी कमी झाल्याचे दिसून येणार. या दोन्ही गोष्टी घट झाली, बुडाला, काय झालं नेमकं. मग इथं या प्रयोगाच्या संदर्भात म्हणजे हे रबर आणि दगड या दोघांनी हे सगळं चेक करायचं. मग कधी कमी झालेलं दिसेल, कधी जास्त झालेलं दिसेल. ते दोन्हीचे दोन्ही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. बघा आर्किमिडीजच्या तत्वाचे जे उपयोग आहे, जहाजे आणि पाणबुड्या जे आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर लॅक्टोमीटरसाठी आर्द्रता मापी, हायड्रोमीटर जो आहे, दुग्ध मापी ज्याला आपण म्हणतो लॅक्टोमीटर, त्याच्यासाठी ते पूर्णपणे उपयुक्त आहे आणि हे उपयुक्तच ठरलं पाहिजे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने त्याच्यावरती म्हणजे साधारणतः सरासरी विचार करणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला बल आणि बलाच्या क्रियेच्या संदर्भातलं जे काही सांगितलेलं आहे ते सगळं माहीत राहणं गरजेचं आहे. त्याची बलाची एकक आहेत, ही बलाची एकक आपल्याला सगळ्यांना सांगता आली पाहिजे. बल, बलाचे एकक काय? न्यूटन. लक्षात ठेवायचं बा. आता बलाचे एकक न्यूटन हे कशामध्ये आहे? MKS मध्ये. तेच त्यालाच आपण ESI मध्ये म्हणतो. त्यानंतर डाईन हे जे एकक आहे ते कशामध्ये? CGS मध्ये. CGS मध्ये. त्याला काय आपण दुसरं नाव दिलेलं नाही. मग बलाची एकक 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन हे लक्षात ठेवणं गरजेचं. ही व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू तुम्हाला गणितामध्ये अनेक ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी तुम्ही ते वापरली पाहिजे. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. लक्षात ठेवा. 1 न्यूटनचा म्हणजे 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही बलाची एकक. आता बघा बलाच्या अनुषंगाने तुम्हाला एकतर पायसॉनच्या स्थिरांकाचा नियम किंवा हुकचा नियम सुद्धा विचारला जाऊ शकतो. मागच्या वेळेस आपल्याला मिलर निर्देशांक विचारले होते बघा. म्हणजे कुठल्या क्रमिक पुस्तकामध्ये किंवा संदर्भ ग्रंथामध्ये कुठे दिसत नव्हते, पण डायरेक्ट मिलरचे निर्देशांक आणले होते. अशाच पद्धतीचा पायसॉन किंवा हुकचा नियम जो आहे तो विचारला जाऊ शकतो. काय पायसॉनचा स्थिरांक? पायसॉन्स कॉन्स्टंट जे आहे ते काय? तारेवर लांबीच्या दिशेने बल लावल्यावर तारेची लांबी जी आहे ती वाढते, त्यावेळी जाडी मात्र काय होते? कमी होते. हे पायसॉनने सांगितलं होतं. आता हे पायसॉनने त्यावेळेस सांगितलं, पण तुम्हाला आतापर्यंत काय दिसलं नाही का? अनेक वेळेस तुम्ही पाहिलेले. म्हणजेच अपेक्षित काय तर ऑब्झर्वेशन क्षमता जी आहे, निरीक्षण क्षमता जी आहे तुमची ती स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. आणि ऑब्झर्वेशन निरीक्षण क्षमता जर तुमची स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला अडचण येत नाही. हुकचा नियम काय सांगितलं बा? पदार्थावर स्थितिस्थापकत्वाचा, इलॅस्टिसिटी जे आपण म्हणतो स्थिती, म्हणजे रबर आपण ओढतो ताणला जातो, परत सोडतो परत जागेवरती येतो, मूळ जागेवर, त्याला आपण स्थितिस्थापकत्व असं म्हणतो. मग पदार्थावर स्थितिस्थापकत्वाच्या मर्यादेत प्रतिबल जर लावलं तर त्यावर येणारा जो ताण आहे तो प्रतिबलाच्या समप्रमाणात असतो. म्हणजे जितक्या बलाने आपण तो खेचलेला आहे, जो ताण त्याच्यावरती आलेला आहे ते आणि ओढलेलं बल हे दोघांचे दोघं कसे असणार आहेत? समान असणार आहेत. म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहेत. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. बल, बल म्हणजे काय? बलाची एकक, पायसॉनचा स्थिरांक, हुकचा नियम, अशा पद्धतीने तुम्हाला
प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही व्यवस्थितरित्या देणं गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं. जडत्वावर आधारित असणारा बल ही पुढची भौतिक राशी आपण पाहिलेली आहे. जडत्वावरती आधारित असणारी भौतिक राशी. मग काय सांगितलं तर जडत्व? जडत्व म्हणजे काय? तर स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ही नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे जडत्व. मग इथं गॅलिलिओच्या स्मरणात नाव दिलं होतं, पण न्यूटनचा जो पहिला नियम आहे, हा नियम काय सांगितलं होतं पहा, अचल स्थितीतील वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गती बदलण्यासाठी जी भौतिक राशी वापरली जाते तिला बल असं म्हणतात. पण तिकडे जे होतं तर तिकडे काय होतं, बल आणि बलाच्या क्रियेच्या दिशेत वस्तूचं विस्थापन होणार आहे का? मग पुढे गेलं पहा, कार्याकडे गेलं. दर आहे का? शक्तीकडे गेले का? क्षमता आहे का? ऊर्जेकडे गेले का? हे लक्षात घेणे गरजेचं. मग इथं वन स्टेटमेंट जे आहे, सिंगल स्टेटमेंट जे आहेत, तर हे सिंगल स्टेटमेंट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने ती अदिश राशी आहे का ती सदिश राशी आहे, ही सुद्धा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. बल ही कसली राशी आहे? सदिश राशी आहे आणि बलाच्या संदर्भात विचारले गेलेले सगळे प्रश्न व्यवस्थित तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट. बलामुळे होणारे परिणाम काय? जर एखादी वस्तू पाण्यात पूर्णपणे बुडाली किंवा अंशतः बुडाली तर त्यावरती उत्प्लवनात बल कार्य करते. लक्षात ठेवा. जेव्हा आपण एखादी वस्तू पाण्यात टाकतो तेव्हा पाणी बाहेर पडते. ते पाणी त्या पदार्थाच्या वस्तुमाना एवढं पाणी काय केलं असं बाहेर टाकलं असतं. आर्किमिडीजने सांगितलेलं तर एखादी वस्तू ज्यावेळी पाण्यात टाकतो त्यावेळेस दोन बल कार्य करतात. एक म्हणजे तळाकडे जाताना असतं आणि एक म्हणजे तळाकडून वर ढकलताना असतं. उत्प्लवनात बल असा शब्दप्रयोग आपण त्याला करतो. आता जर आपल्याला पाण्यातून एखादी वस्तू ओढायची असेल तर ती सहज ओढता येते, मात्र पाण्याबाहेर आल्यावर ती उचलताना जड जाते. उदाहरणार्थ नदीतले जे दगड आहेत ते पाण्यातून म्हणजे नदीमधून उचलताना आपल्याला हलके जाणार आहेत, मात्र ज्यावेळेस आपण ते वर आल्यानंतर ते उचलायचे त्यावेळेस मात्र ते आपल्याला जड जाणार. ते लक्षात ठेवा. वस्तूचे वजन उत्प्लवनात बलापेक्षा जास्त असेल तर वस्तू पाण्यात बुडते. वस्तूचे वजन उत्प्लवनात बलापेक्षा जास्त असेल तर उदाहरणार्थ मी तुम्हाला दिलं मगाशी बर्फाचं, वजनाचे बल आणि उत्प्लवनात बल समान असले तर तरंगते आणि वजनाच्या बलापेक्षा जर उत्प्लवनात बल जास्त असलं तर वस्तू पाण्यावर तरंगते. हे लक्षात घेणे गरजेचं आहे. लक्षात घनता काय आपली त्याच्या संदर्भातलं सगळं सांगितलं. तरंगाचा नियम जे आहे, लॉ ऑफ फ्लोटेशन, कोणताही पदार्थ पाण्यात तरंगत असताना त्याचे वस्तुमान त्या पदार्थाने बाहेर टाकलेल्या पाण्याच्या वस्तुमाना एवढे असते. आर्किमिडीजने त्याही वेळेस सांगितलेलं होतं आणि तुम्ही या पद्धतीने सगळं डिटेलमध्ये पाहून ठेवणं गरजेचं आहे. लक्षात राहील सर्वांच्या. ओके. आर्किमिडीजचा सिद्धांत आणि तरंगाचा सिद्धांत जो काय आहे तो, लोखंडाचे कण पाण्यात बुडतात परंतु लोखंड व इस्पात पासून बनवलेले जहाज पाण्यावर तरंगते, कारण जहाजामध्ये हवा असते, त्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. हे लक्षात ठेवा. लोखंड किंवा इस्पात, स्टील ज्याला आपण म्हणतो दोघंचे दोघं बुडतंय, पण त्याचं जे जहाज आहे, जे बनवलेले जहाज आहे ते मात्र पाण्यामध्ये तरंगतं. तसं जे पहा आपल्या मनामध्ये कोण काय विचार टाकतंय त्याच्यावर डिपेंड आहे आपण बुडणार आहे का. टायटॅनिक मध्ये पाहिलं पाणी आत होतं जहाजामध्ये, जोपर्यंत पाणी जहाजामध्ये येत नाही तोपर्यंत काही अडचण नाही, पण एकदा पाणी आत आलं, नावाडी बघा किंवा जहाजामध्ये बघा, पाणी बाहेर काढून टाकलं जातं आणि ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे हे सुद्धा बाहेर काढणं गरजेचं आहे आणि ते तुमच्याकडून झालं पाहिजे. समुद्राच्या पाण्याची घनता नदीच्या पाण्याच्या घनतेपेक्षा काय असते? जास्त असते. त्याच्यामुळे सुद्धा ते वरती तरंगताना दिसतं बा. म्हणजे कधी कधी आपल्याला प्रश्न विचारतात की बाबा नदीच्या पाण्यातून होडी काढली आणि समुद्राच्या पाण्यात टाकली तर ती थोडीशी वर आलेली दिसते. त्याचं कारण काय? समुद्राच्या पाण्याची घनता नदीच्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे किंवा नदीच्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे. म्हणजे दोन्ही विधानं जी आहेत ना, दोन्ही स्टेटमेंट आपल्याला सगळ्यांना सांगता आले पाहिजे. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे समुद्रात पोहणे उत्तम जाते. हे डायरेक्ट कारण का? तर जास्त घनता आहे. लोखंडाचा एक तुकडा पाण्यात बुडतो, मात्र पाऱ्यावर काय होतो? तरंगतो, कारण पाऱ्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे. हायड्रोजनने भरलेला फुगा हवेमध्ये तरंगतो, तो हवेमध्ये वरवर जात राहतो कारण त्याची घनता सुद्धा काय? कमी आहे. अशा पद्धतीने आर्किमिडीजने सांगितलेले जे तरंगाचे नियम आहेत, रोटेशनचे नियम आहेत, हे सगळेच्या सगळे तुम्हाला सगळ्यांना सांगता आले पाहिजेत. त्याचबरोबर माहितही असले पाहिजेत. बघा एक एक विधान डायरेक्ट प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, हा पण एक प्रश्न तयार होऊ शकतो, क्वेश्चन. हा सुद्धा दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो, हा सुद्धा तिसरा प्रश्न तयार होऊ शकतो, हा चौथा आणि हा पाचवा.
कारण आणि त्याची कारण हीच आहेत सगळी. लोखंडाचे कण पाण्यात बुडतात, परंतु लोखंड व इस्पात पासून बनवलेले जहाज पाण्यावर तरंगतं. त्याचं कारण इथे दिलंय. प्रत्येकाचं कारण, कोणाची घनता जास्त, ज्याची घनता जास्त त्या पदार्थावर ज्याची घनता कमी आहे तो पदार्थ तरंगणार आहे, किंवा ज्याची घनता कमी, ज्याची घनता जास्त, ज्याची घनता कमी आहे तो तरंगणार आहे कोणावरती, ज्याची घनता जास्त आहे त्याच्या. लक्षात. असे छोटे छोटे मुद्दे जे आहेत ना, हे छोटे छोटे मुद्दे तुम्ही सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे आणि त्यावर आधारित असतं हे सगळंचं सगळं. आलं लक्षात? लक्षात राहील सर्व. चला ठीक आहे. ओके, आपण नेक्स्ट सेशन मध्ये आपलं कार्य, ऊर्जा, शक्ती या भौतिक राशी पाहणार आहोत.